नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी दिल्लीतील जंतर मंतर इथं कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात आले। मात्र आपल्या हक्कांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेतील एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून तो अनेकांना हेलावून सोडतोय। या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये एका तरुण विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली। वेदनेमुळे तो रस्त्यावरच बसून होता आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं सुद्धा कठीण झालं होतं। परिसरात गोंधळ आणि धावपळ सुरू असतानाच त्याच्या मोबाईलवर आईचा फोन आला। त्यावेळी घडलेला प्रसंग कॅमेऱ्यात कैद असून तोच व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये जखमी अवस्थेत असतानाही त्या विद्यार्थ्यानं आईचा फोन उचलला। आवाजात वेदना असूनही तो शांतपणे म्हणाला, आई मी ठीक आहे, इथं सगळं व्यवस्थित सुरू आहे। घोषणाबाजीमुळे माझा आवाज थोडा बदललाय, तू अजिबात काळजी करू नकोस, आपण नक्की जिंकू, मी तुला नंतर फोन करतो। स्वतःच्या दुखापतीची कल्पना आईला येऊ नये म्हणून त्यानं वेदना लपवत तिला धीर दिला। लाठीचार्जमुळे त्याच्या पायाला इतकी गंभीर दुखापत झाली होती की त्याला चालणं सुद्धा शक्य नव्हतं। आजूबाजूचे लोक त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आईचा फोन येताच त्यानं स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून तिला धीर देण्याचाच प्रयत्न केला।